तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी. तुम्हाला काय वाटलं मी आता काय रील करून दाखवणार आहे काय? असं असं करून हल्ली फॅशन आहे, करतात रील आणि करायला पाहिजे, है की नाही? मस्त मस्त. चला आता मी सकाळी सकाळी वॉकिंगला जाऊन आलेली आहे. सो मी आता खूप फ्रेश आहे. आता मी मस्त चहा घेणार आहे, नाश्ता करणार आहे, डोसा. आणि डोसा खाताना मी दाखवणार नाही, करताना दाखवणार नाही, कारण सगळं सगळं फार वेळा बघितलंय बाबा तुम्ही. तरी परत बघायचंय काय? ठीक आहे चला. चला नाश्ता झालेला आहे, चहा झालेला आहे, गोळी घेत आहे. संपली की एक शेवटची होती. गेले असते आता वरती बाय बाय करत. गोळी घेताना कशाला ते दाखवायला पाहिजे रोज रोज? कशासाठी दाखवायला पाहिजे माहितीये का? ज्या पद्धतीने वयोमानानुसार मी विटॅमिनची गोळी घेते तसं तुम्ही सुद्धा विटॅमिनची गोळी घ्या. जेव्हा मी विटॅमिनची गोळी घेत नव्हते तेव्हा माझी आजारपण म्हणजे याला सारखं काहीतरी दुखायचं, जरा मूड स्विंग्स असायचे, पोट पण म्हणजे भूक लागायची, कधी लागायची नाही, हजार प्रकार होते. शेवटी हे बघा डॉक्टरच लावून कायला माणूस आहे आम्ही पण. आणि त्यात स्त्री म्हणजे हार्मोन्सचे तर काय प्रॉब्लेम्सच प्रॉब्लेम्स. किती जवळजवळ 50-55 पर्यंत प्रॉब्लेम्स असतात हार्मोन्सचे. पाळी त्यामुळं. आणि मग त्याच्यानंतर एकदा पाळी गेली की एक 4-5 वर्ष झाली की मग आपले मूड स्विंग्स कमी होतात, घरच्यांचेही कमी होतात. आपण चिडचिड करत नाही, आपण दुर्लक्ष करायला शिकतो त्यांच्याकडे. त्यामुळे आपण सुखी राहतो, बाकीच्यांचं काय का होईना. कारण त्यांना कधीच फरक नसतो. संसार आपला असतो, आपण संसार करत असतो. घरातली लोक काही करत नाहीत, आपल्यालाच फरक पडत असतो. मुलं शाळेला गेली, मुलं अभ्यास केली नाहीत, मुलांना मार्क कमी पडले वगैरे वगैरे वगैरे, आपल्याला त्रास. घरातलं कोण आजारी पडलं, आपल्याला त्रास. रात्री कुणाला झोप लागली नाही, आपल्याला त्रास. कुणाला पित्त झाला, आपल्याला त्रास. त्यांना काही होत नसतो, आपण सगळ्याला त्रास करून घेतो. याला कारण आपले दर महिन्याला होणारे पाळीचे प्रॉब्लेम्स. ते प्रॉब्लेम्स आणि काय अवघड असतात, किती पोटात दुखतं, काय काय जाऊ दे. आता ते गेलंय आमच्या आयुष्यात ना. आमच्या इतकं सुखी कोण नाही, स्वर्गात आहे आम्ही आता. लिटरली तुम्हाला सांगते, बाईची ती जी त्रासाची वर्ष असतात, त्रासाचे दिवस असतात, दर महिन्याला आपला आहेच ते. आणि किती तो अक्षरशः शारीरिक छळ असतो तो बाईचा. भयंकर त्रास होतो बाईला. काय 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 ते तारीख जवळ आली की टेन्शन, सगळं घेऊन बरोबर जावा, कुठं जाऊन बदलायची प्रॉब्लेम्स, काय जाऊ देतो आता विषय बायकांचा. पण ती त्याच्यातनं सुटका झाल्यावर तुम्हाला खरंच सांगते, इतका आनंद होतो. दरवर्षी महिन्याचा प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मूड स्विंग नाही, चिडचिड नाही, अस्वस्थता नाही. जणू काही आपल्या आयुष्याचा जीवन रथ हा पटरीवर आलाय असं आपलं होतं बरं का. आणि मग तेव्हा आपल्याला कळायला लागतं हे पुरुष लोक एवढे स्टेबल का असतात. त्याच्यामुळं त्यांना काय एवढे हार्मोनल प्रॉब्लेम असतात. तर असू दे. तर आता मस्त गोळी घेतलेली आहे. तशी तुम्ही पण गोळी घ्या, कुठली पण घ्या. जावं तुमच्या तिथे मिळते की नाही मल्टीव्हिटॅमिन, डॉक्टरांना विचारायचं एकदा घेऊन टाकायची. मला कशा विचारतात मॅडम कुठली कुठली कुठली? मी माझी गोळी घेते, मला जी सूट झाली ती. मला ही 3-4 गोळ्या चेंज केल्यानंतर आता ही गोळी मला सूट झालेली आहे. तुम्हाला सांगते, एक तर तुम्हाला 200-250 रुपयाच्या 10 गोळ्या होत्या मला. डॉक्टरांनीच लिहून दिलं होतं. अर्थात मी त्यावेळेला जरा जास्त आजारी होते. आणि ती गोळी घेतली की मला संडासला पळायला लागायचं. दुसऱ्या दिवशी म्हणजे मला अशी भीती वाटायची ती गोळी घ्यायला, मला हार्डच पडायची. बरं 210 रुपयाच्या 10 गोळ्यांचं पाकिट तर संपवायलाच पाहिजे एकदा एक फोडल्यावर. तर ते काय परत घेतोय केमिस्ट? तो म्हणतो जर का स्ट्रिप सगळी व्यवस्थित असेल तर मी घेणार.
मग त्या 10 गोळ्या संपवेपर्यंत मला 1 महिना लागला. दर 3-4 दिवसांनी मी ती 1 गोळी घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी एवढ्या वेळा संडासला जायचे आणि मग त्या दिवशी मी संडास बंद व्हायची गोळी घ्यायची इतका. आणि मग असं करून करून शेवटी मी ही गोळी आता मला सूट झालेली आहे, काही प्रॉब्लेम नाही. ही सुद्धा सुरुवातीला गोळी घेतली की मला तोंडाला चरे पडायचे जिभेला आणि आत असं सोलल्यासारखं व्हायचं, पण नंतर हळूहळू मला ती सूट झाली. म्हणून मी तुम्हाला गोळीचं नाव सांगत नाही, तर तुम्ही जी सूट होईल ती घ्या. पण एक मल्टीव्हिटॅमिन घेणं आवश्यक आहे आणि ती घ्या. मल्टीव्हिटॅमिनचे फायदे असे आपले बरेचसे व्हिडिओ आहेत. मल्टीव्हिटॅमिन काय घेतले पाहिजे, कशासाठी, फक्त ते काही टॉनिक म्हणून घ्यायचं नाहीये. इवन तुम्हाला मी सांगते की हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा तुम्हाला हाडांचे प्रॉब्लेम्स असतील, हाडं ठिसूळ झालेली असतील, पचनाच्या तक्रारी असतील, हार्टचा प्रॉब्लेम असेल, लिव्हरचा प्रॉब्लेम असेल, मेंदूचा प्रॉब्लेम असेल, मनाचा प्रॉब्लेम असेल, शरीराचा प्रॉब्लेम असेल, कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल, लूज मोशनचा प्रॉब्लेम असेल, कुठलाही प्रॉब्लेम असू दे, आपल्या शरीराला हळूहळू प्रथम विटॅमिन डिफिशियन्सी व्हायला लागते आणि मग एक तक्रारी व्हायला लागतात. तुम्ही मल्टीव्हिटॅमिन घ्यायला लागल्यावर 3-3, 4-4, 5-5, 6-6 महिने लागतात तुमचं रुटीन बसायला. आणि मग तुम्ही कुठंतरी फील करता की नाऊ आय एम बेटर, आय एम फिलिंग हेल्दी, म्हणजे मी हेल्दी आहे, मी निरोगी आहे. आणि तुम्ही निरोगी असला तर तुमची लाईफस्टाईल सुद्धा तुम्ही निरोगी करू शकता. सकाळी वेळेला उठू शकता, रात्री वेळेला झोपू शकता, सकाळी उठल्या तिकडचा कॉल तुम्हाला वेळेला येऊ शकतो. आणि एकदा तुम्ही सकाळी लवकर उठलात, जाऊन फिरून आलात की आपोआपच तुमची लाईफस्टाईल सुधारते. मग तुमचं जेवण खाण सगळ्या गोष्टी सुधारायला लागल्या की पूर्ण तुमची लाईफस्टाईल सेट होते आणि मग तुम्ही कुठेतरी स्वतःला निरोगी फील करता. कारण माझ्या एकूण काही गोष्टी लक्षात आल्या की माझ्या मैत्रिणी काही वेळेला आजारी पडत असतात, काही दुःखादुःखी होत असतो, हे पडलं ते पडलं हे पडलं. त्या निमित्ताने मी अलीकडे ह्या वर्षभरात बरी आहे. चला मी पटकन जाऊन हे आलेले आहे काय बैलगाडीवाले मामा, त्यांना पटकन जाऊन मी आता चपात्या देऊन येणार आहे. आता हे पळत जाय. थांबा आले पळत जायचं आणि द्यायचं. उरलं की उरलं, नाही तर ते घरात खराब होऊन जातं. हल्ली कुत्री पण खात नाहीत. वाट बघायला लागले, मामाही येत नात. काल आला नाही तुम्ही ना? हा, मी काल वाट बघत होते. चला या, खुश. हे सुद्धा एक मोठं कामच असते. जे काही घरात राहिलेले असतात चपात्या भाकरी, त्या थोड्याशा वाळवून खाऊन ठेवायच्या. कारण हल्ली कुत्री एवढी झालेली आहेत पण ते चपाती भाकरी खात नाहीत. त्यांना ते हल्ली सगळ्यांनी डॉग फूड घालून, ह्या कॅट सुद्धा, मांजरी सुद्धा काय कॅट फूड घालतात हल्ली सगळेजण त्यांना. मग ते कशाला घरातलं नीरस भात आणि चपाती खात बसतील. हुश. रनिंग झालं की नाही फास्ट. पाणी ठेवलंय तिथं, तोपर्यंत पाणी तापेपर्यंत आपल्या गप्पा. चला